जयांचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदूया श्रीचरण, श्री गुरूंचे कृपा कटाक्षाची किरणे. मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे. वंदू तया ते श्रीराम, तया दीनांत मांगल्याची मूर्तिमंत. आनंद कदा नाखंत, जगता लागी श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम ग्रंथ ऐकण्यासाठी जमलेल्या तुम्हा सर्व समर्थ भक्तांना मनःपूर्वक वंदन करते. दासबोध या ग्रंथाच्या समाप्तीनंतर आपण 15 दिवसांची विश्रांती घेतली. आता 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर अत्यंत उत्साहाने आत्माराम ग्रंथाला सुरुवात करत आहोत. ग्रंथाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी वैचारिक बैठक कशी असावी, त्याची तयारी कशी करावी, अशा प्रस्तावनेने आपण आत्माराम ग्रंथाची सुरुवात करणार आहोत. समर्थांचे प्रस्थानत्रयीचे मुख्य 3 ग्रंथ आहेत: मनाचे श्लोक, आत्माराम आणि दासबोध. आता आपण दासबोधाचा अभ्यास केला आहे. आता आत्माराम अभ्यासणार आहोत. त्यातील समर्थांचे अत्यंत आवडीचे 2 ग्रंथ म्हणजे आत्माराम आणि दासबोध. कारण समर्थांनी सांगून ठेवले आहे की आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. असे सांगताना त्यांनी आत्मारामला प्रथम स्थान दिले आणि त्यानंतर त्यांनी दुसरे स्थान दासबोधाला दिले. असे का केले असेल समर्थांनी? त्याला एकच कारण आहे की आत्माराम हा ग्रंथ निखळ वेदांत शास्त्र सांगणारा आहे. त्यात कुठलीच भेसळ नाही. दासबोधामध्ये पुष्कळ भेसळ आहे. म्हणजे जीवनासंबंधीचे त्यात पुष्कळ तत्वज्ञान समर्थांनी सांगितले आहे. त्या काळात त्याची अत्यंत आवश्यकता होती. म्हणून स्वतःच्या मनाविरुद्ध म्हणजे स्वतःला वेदांत शास्त्राची आवड स्वतःची बाजूला ठेवून त्यांनी दासबोधात अनेक बाबींचा समावेश केला. आत्माराम हा त्यांचा अत्यंत आवडीचा ग्रंथ. जो ग्रंथ संतांच्या आवडीचा असतो तो जर माझाही आवडता झाला तर त्यातच आपले कल्याण आहे. आत्माराम म्हटल्याबरोबर आपल्यासमोर आत्माराम या शब्दाची फोड केली की लक्षात येते की त्यात 2 शब्द आहेत. एक आत्मा आणि दुसरा राम. आत्मा हा शब्द निर्गुणवाचक आहे तर राम हा शब्द सगुणवाचक आहे. राम या शब्दाचा संबंध सगुणाशी तर आत्मा याचा संबंध निर्गुणाशी आहे. असा सगुण आणि निर्गुण दोन्ही एकत्र स्वरूप या ग्रंथामध्ये समर्थांनी आपल्यासमोर ठेवले आहे. खरा राम जाणून घ्यायचा असेल तर तो रामरक्षेत सांगितलेला वेदांत वैद्य राम जाणून घ्यावा लागेल. आपल्यापैकी बरेच लोक नित्य नियमाने रामरक्षा म्हणतात. व्यावहारिक हेतू लक्षात ठेवून स्वतःचे संरक्षण व्हावे म्हणून, प्रपंचाचे आघात टाळावेत म्हणून, सगळं काही अगदी प्रपंचातलं व्यवस्थित व्हावं, कुठली भीती किंवा भय वाटत असेल तर, किंवा घरात लहान मुलं असेल तर त्यांना त्या रामरक्षा म्हणून त्याचं अंगाराचं पाणी त्याला पाजल्या जाते म्हणजे त्याला भीती वाटणार नाही म्हणून. या सगळ्या गोष्टींसाठी रामरक्षा सगळे लोक म्हणतात.
ते अगदी बरोबर पण आहे. पण त्याचबरोबर रामरक्षेतील वेदांत वैद्य सांगितलेला राम आपण जाणून घ्यावयास हवा. त्यासाठी मात्र वेदांत शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. मग आता माझ्यावर जबाबदारी येऊन पडली की ज्या रामाचे नाम मी घेते जो राम आम्ही आहोत असा अनुभव आपल्याला घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत, तेव्हा त्या रामाचे स्वरूप समजावून घ्यायचे काम आपले आहे. ही जबाबदारी सांभाळताना, पारमार्थिक मार्गावरील वाटचाल करताना कुठल्याही प्रकारचा भोळेपणा, भाबडेपणा अजिबात चालणार नाही. तर तो ग्रंथ अत्यंत समजूतदारपणाने वेदांत शास्त्राच्या अभ्यासानेच तो समजून घेणे शक्य आहे. वेदांत वैद्य रामाचे खरे स्वरूप त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. समर्थ म्हणतात, समजले आणि वर्तले तेची भाग्यपुरुष भले, या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष श्रीराम. समर्थांनी 2 प्रकारची वाटणी इथे करून टाकली आहे की ज्यांना जे समजले आहे तसं ते वागले आहेत आणि तसा ते विचार करतात आहेत, त्यांना समर्थ भाग्यपुरुष म्हणतात. म्हणजे हे लोक शास्त्र संत जसं सांगतात तसं ते वागतात असा विचार करणारे ते भाग्यवान पुरुष होय. ते भाग्यवान आणि बाकी सगळ्यांची गणना समर्थांनी करंट्या पुरुषांमध्ये केली आहे. बहुतेक लोकांना संत सांगतात तसं वागणं एक वेळ जमते, पण विचार करणं मात्र अत्यंत कठीण जाते. परंतु विचाराशिवाय परमार्थ कधीच साधता येत नाही. म्हणून डॉक्टर काका सांगतात की परमार्थ साधायचा असेल तर आपला पारमार्थिक पूल नेहमी तयारच असावयास हवा. मग हे पारमार्थिक पूल ही काय भानगड आहे? आपल्याला कदाचित माहिती असेल की लष्करामध्ये सैनिक लोकांना अनेक अवघड अशा जंगलामध्ये ते फिरत असताना, बिकट अशा वाटांमधून जात असताना, वेगवेगळ्या मार्गांनी ते जातात, तेव्हा देशाच्या संरक्षणासाठी लढण्यासाठी ते जात असताना अचानक कधी समोर नदी, नाला किंवा एखादा मोठा ओढा वगैरे असा समोर येतो आणि मग हा नाला, ओढा ओलांडून त्या सैन्यांना पुढे जायचं असते. अशा वेळी त्या लष्करामध्ये लष्करी जे इंजिनियर्स असतात ते ताबडतोब तिथे अचानक पूल बांधून त्यांना ते देतात आणि ते सैन्य त्या पुलावरून पलीकडच्या तीरावर जाते. म्हणजे पूल बांधायचे काम केव्हाही कोणत्याही क्षणी त्यांच्यासमोर येते, म्हणून त्यांच्याजवळ पूल बांधायची सामुग्री सतत तयारच असते. वॉरमध्ये इमर्जन्सी असते तेव्हा हे इंजिनियर लोक झटपट पूल बांधतात. अगदी तसेच आपल्या आयुष्यातही अनेक सुखदुःखाचे प्रसंग सतत येत असतात आणि हे प्रसंगही अचानक येत असतात. तेव्हा आपलाही विचारांचा वैचारिक पूल तयारच हवा, तरच या प्रसंगातून आपल्याला पलीकडे जाता येईल. मग वैचारिक पूल बांधण्यासाठी प्रापंचिकांनी कसा विचार करावा? समजा आपल्या घरात कोणीतरी एखादी व्यक्ती आजारी आहे. मग आपण काय करतो की त्याची सेवा वगैरे तर करतोच, पण आपण सतत आपल्या डोक्यामध्ये सतत ते चिंतन सुरू असते की घरातील त्या व्यक्ती ही आजारी आहे. त्या आजाराबद्दल आपण प्रत्येकाशी बोलत असतो. यांना केव्हा बरं वाटेल की नाही, डॉक्टरांनी दिलेलं औषध अजून काही लागू पडलं नाही, ते लागू पडेल की नाही, की आपण डॉक्टर बदलायचा. असं सतत त्याच्या आजाराबद्दल आपण सतत चिंतन करत राहतो आणि सतत त्या अडचणी डोक्यामध्ये घोळवत राहतो. सतत त्याचं रवंथ करत बसतो. पण असं रवंथ अजिबात करायचं नाही. आपण आजारी आहे याचे रवंथ करतो, ते कुठपर्यंत करतो माहिती आहे का? माणसांची खरंच खूप मजा असते. तो आजारी माणूस एक तर बरा होईपर्यंत ते रवंथ करत बसतात किंवा तो आटोपेपर्यंत तरी ते चालूच राहते
आणि आटोपल्यानंतरही 4-5 वर्ष ते रवंथ करणे त्यांचे सुरूच असते. यामध्ये आपला जो वेळ जातो, शिवाय मानसिक शांतता बिघडते, घरातही वातावरणही बिघडते. मग अशा ठिकाणी खऱ्या वैचारिक पुलाची आवश्यकता आहे. मग त्यासाठी काय करायला हवे? मग विचार करायचा की प्रत्येकजण आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. कर्मयोगे सकळही मिळाले, एके स्थळी जन्मास आले असे समर्थ सांगतात की कर्माने सगळे लोक एकमेकांच्या संबंधात येतो. यालाच आपण साध्या भाषेत ऋणानुबंध म्हणतो. प्रत्येकजण आपले प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. त्यांच्याशी आपला जो संबंध येतो तो केवळ माध्यमाच्या स्वरूपाचा आहे, हे लक्षात घेणे म्हणजे पूल बांधणे होय. म्हणून घरात कोणी आजारी असेल तर माध्यम म्हणून त्याची योग्य सेवा करणे, त्याची योग्य काळजी घेणे, त्याला औषधपाणी वेळेवर देणे, त्याचं पथ्यपाणी सांभाळणे, जे जे काही आवश्यक आहे ते सर्व अत्यंत प्रेमाने करायचे. इथे प्रेमाने हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण परमार्थिक माणूस अत्यंत कोरडा, त्याला काहीच कोणाबद्दल प्रेम नसते, त्याच्यात तुटकपणा असतो असं जनरली म्हटल्या जाते. पण येथे असं अपेक्षित नाही. तर अत्यंत प्रेमाने सगळे त्या आजारी माणसाचं करायचं. कोठेही कोरडेपणा, तुटकपणा नको. मग आपली जी जबाबदारी आहे ती अत्यंत मनापासून हसत मुखाने आदळआपट न करता ती पार पाडायची. काय नसती कटकट माझ्या मागे लागली असा विचार न करता अत्यंत शांतपणे सगळे करायचे. असा विचार करणे हेच खरे तत्वज्ञान आहे. माझ्यामध्ये जो राम आहे तोच त्या आजारी माणसामध्ये पण आहे. मग रामाची सेवा करताना चिडचिड आदळआपट करणे बरोबर आहे का हो? अशी आदळआपट कधीच करायची नाही. येथे एक उदाहरण म्हणून आपण आजारी व्यक्तीचं घेतलं, पण अनेक वेगवेगळे प्रसंग माणसांच्या जीवनात येतात. तेव्हा जसा प्रसंग येईल तसा पूल बांधण्याची क्षमता पारमार्थिक माणसामध्ये असलीच पाहिजे. हा विचारांचा पूल आहे. त्यासाठी बाहेरची कुठलीही सामुग्री लागत नाही, तर ही सामुग्री केवळ विचारांची आहे. आपण मात्र या पुलाच्या अलीकडेच घोटाळत बसतो किंवा प्रवाहात वाहत जातो. या दोन्ही गोष्टी जर झाल्या तर पुढचा प्रवास थांबतो, तेथेच आपण अडकून पडतो. पुढचा प्रवास करायचा असेल तर पारमार्थिक विचारांचा पूल बांधल्याच गेला पाहिजे, तरच पलीकडे जाता येईल. कारण प्रत्यक्ष भगवंतानीच भगवद्गीतेत सांगितले आहे की निमित्त मात्र भवसव्य साचिन. तुकाराम महाराजही सांगतात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, मी म्हणून रडत गेला. म्हणजे आयुष्यात ज्या काही आपल्या घटना सतत घडत असतात त्या सर्व गोष्टींसाठी आपण केवळ माध्यम म्हणजे निमित्त आहोत. म्हणून कुठल्याही गोष्टीचे कर्तेपण कधीच स्वतःकडे घ्यायचे नाही. अशी वैचारिक बैठक तयार असावयासच हवी. त्याशिवाय आपल्याला आत्माराम कधीच नीट समजू शकणार नाही. उदाहरणार्थ की हे घर आहे, या घरामध्ये जी इलेक्ट्रिक आहे ती इलेक्ट्रिक म्हणजे वीज ही आपल्याला मेन लाईनपासून येते. म्हणजे मेन लाईनपासून त्याचं कनेक्शन आहे आणि त्या कनेक्शनच्या द्वारे घरामध्ये सगळा प्रकाश पडतो. मग पण हा कनेक्शनच जर असं म्हणायला लागेल की मीच या घराला वीज पुरवठा करतो, तर ते चूक आहे की बरोबर आहे? ते अत्यंत चुकीचे आहे. कारण घरातील कनेक्शनशिवाय घराला वीज मिळणार नाही हे अगदी खरे आहे. पण त्याने ही वीज निर्माण केली नाही आहे. ती वीज त्या मेन लाईनमधून आपल्या घरापर्यंत पोहोचली आहे. अगदी तसेच मी देखील या मधल्या कनेक्शनसारखे आहे. ईश्वर आणि घरातील ती व्यक्ती जी आजारी आहे त्यांच्यामधले माध्यम मी आहे. मी केवळ कनेक्शनसारखे काम पूर्ण करायचे आहे. ईश्वराचे काम मी करायचं नाही. ईश्वराचं काम ईश्वरच पूर्ण करणार आहे. मी मधले काम
अत्यंत काटेकोरपणे, अत्यंत प्रेमाने, अगदी बरोबर पद्धतीने ते कनेक्शन सारखेच मला करायचे आहे. हा वैचारिक पूल मला योग्य पद्धतीने बांधता आला पाहिजे. तो बांधता आला तर काम झाले. कारण मी कनेक्शन आहे आणि आणि मेन लाईन दुसरी आहे, हे कायम लक्षात घ्यावयाचे आहे. हा वैचारिक पूल अत्यंत महत्त्वाचा आहे, हे लक्षात आले की काम संपले. आतमध्ये आपल्या पक्का निर्णय व्हायला हवा की आजारी माणूस बरा झाला तरी रामकृष्ण हरी, आणि आतमध्ये तो बरा झाला नाही तरीही रामकृष्ण आणि हरी. दोन्हीही गोष्टी प्रारब्धाप्रमाणे घडणार आहेत. त्यात आपण काहीच करू शकत नाही. जी घटना घडली आहे त्याबद्दल कितीही आपण ओरडत बसलो, रडत बसलो, तरी घडलेल्या घटनेत अजिबात बदल होणार नाही. आणि ते शांतपणे जर आपण ते स्वीकारलं, त्या घटनेच्या समोर गेलो, तर ती घटना झालेलीच आहे, त्यातही काही बदल होणार नाही. म्हणून वैचारिक पूल सतत तयारच हवा. पण आपल्याला मात्र विचारशीलतेपेक्षा कृतिशीलता करायला फार आवडते. आपला कृतिशीलतेवरच जास्त भर असतो. एकादशी करा, उपास करा, 2-4 पदार्थ वेगळे खाल्ले की उपासाचं काम होऊन जाते हो. श्रावण महिना आला, नाहीतरी काय हो, श्रावण महिन्यामध्ये सोमवार असतोच, मंगळवार देवीचा असतोच, ज्योतीची शुक्रवार असतो. मग काय, त्या दिवशी तर आपण एकच वेळा जेवतो, त्याच्यापेक्षा नक्तच करायचं ना. म्हणजे महिनाभर एकच वेळा जेवायचं, म्हणजे ते आपल्याला सहज शक्य वाटते. एखाद्या यात्रेला जाणं शक्य वाटते. अशी कृती करायला आपल्याला आवडते. ही कृती केली की लोकांनाही दिसते आणि बापरे, तुम्ही किती हो करता देवाचं, असेही लोक आपल्याला कौतुकाने म्हणतात. हे सगळं आपल्याला जमते हो, पण फक्त विचार करायला मात्र अजिबात जमत नाही. तिथे मात्र काहीतरी आपली गडबडच होऊन जाते. जोपर्यंत विचार नाही तोपर्यंत पुढची प्रगती परमार्थात कधीच होऊ शकत नाही. कारण परमार्थात मुख्य साधना ही विचारांवरच आधारलेली आहे. शंकराचार्य म्हणतात, वस्तुसिद्धी विचारेण न किंचित कर्म कोटीभी, की कोट्यावधी कर्मे करूनही वस्तुसिद्धीचा लाभ कधीच होणार नाही. तर वस्तुसिद्धी म्हणजे मी आत्मा आहे म्हणजे आत्म्याचा अनुभव हा केवळ विचारांनी येतो. तो कधीच कर्माने येत नाही. कर्माने केवळ चित्त शुद्ध होते. आत्मारामाचा अनुभव मात्र कधीच येत नाही. त्यासाठी विचार हेच एक साधन हवे. आपण सुरुवातीलाच पाहिले की आत्माराममध्ये आत्मा आणि राम हे 2 शब्द आलेले आहे. मग राम शब्द सगुणवाचक आहे. राम हा ईश्वराचा अवतार आहे. म्हणजे अवताराशी संबंध आला की त्याला आपण सगुण म्हणतो. अवतार नेहमी ईश्वराचे असतात. आणि ईश्वर केव्हा अवतार घेतो याची 2 कारणे भगवद्गीतेत भगवंतांनी सांगून ठेवली आहे की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि यासाठी आणखीन एक तिसरं कारण आहे की जे भगवद्गीतेत सांगितले नाही आहे, ते असे की ईश्वराचे मूळचे जे निर्गुण स्वरूप आहे ते आपल्या आवाक्यात लवकर येत नाही. आपली जी विचारांची बौद्धिक क्षमता आहे त्यात ते लवकर बसत नाही. ते निर्गुण स्वरूप आपल्या बुद्धीच्या क्षमतेत बसावं, बुद्धीच्या आवाक्यात यावं, म्हणून सगुण स्वरूप केवळ एक पत्करलेली तडजोड आहे. म्हणून सगुण ही एक केवळ तडजोड आहे हे स्वीकारलेच पाहिजे. पण आपल्याला अशी तडजोड स्वीकारणे अत्यंत अवघड जाते. कारण सगुणातली मूर्तिपूजा, अवतार हेच खरे देव आहेत असं आपल्याला वाटते. हेच खरे मुख्य देव आपण समजतो. मग शास्त्र अभ्यासाने ते हळूहळू आपल्याला लक्षात घ्यावे लागते की खरा देव कोण आहे. त्यासाठी सगुणाच्या आधाराची गरज आहेच. त्या सगुणाच्या आधारानेच निर्गुणाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणून समर्थ सांगतात, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे,
सारासार विचारे संत संगे. सगुणाच्या आधाराने निर्गुणाची प्राप्ती करून घ्यायची, त्यासाठी संतांच्या संगतीत राहावे लागते आणि सार आणि असार काय याचा विवेक करावा लागतो. येथे सगुणाचे नि आधारे म्हणजे सगुण हा आधार आहे, तर निर्गुण हे प्राप्तव्य आहे. मग जे प्राप्तव्य मला प्राप्त करून घ्यायचे आहे त्यासाठी सगुण हा आधार आहे. मग प्रश्न पडतो की सगुण आधार आहे आणि निर्गुण प्राप्तव्य आहे, मग आधार श्रेष्ठ की त्याच्या आधाराने मिळवायचे जे ते निर्गुण ते प्राप्तव्य श्रेष्ठ आहे. समजा मला घराच्या दुसऱ्या मजल्यावर जायचे असेल तर मला घरातल्या जिन्याचा आधार घ्यावा लागतो. मग येथे त्या जिन्याचा आधार घेतल्याशिवाय मी वरच्या मजल्यावर पोहोचू शकत नाही. म्हणजे जिना महत्त्वाचा आहेच. इथे जिना हा आधार आहे आणि वर जाणे पण तितकेच महत्त्वाचे आहे. या आधाराने मी जेव्हा वर जाते तेव्हा आपण लक्षात घ्यायचे की या जिन्याचा आधार घ्यायचा, पण त्या जिन्यात मला कधीच रमायचे नाही, रंगायचे नाही. त्याला पायऱ्या किती आहेत, जिन्याच्या पायऱ्या संगमरवरी आहेत की साध्या सिमेंटच्या आहेत, यात अजिबात रमायचे नाही. मग जिन्यात न रमता वर जाण्यासाठी उपाय काय करायचा हो? तर त्यासाठी सार काय आणि असार काय याचा विचार करायचा. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सर्व संत विचार समजून घेण्यासाठी आपल्या मदतीला धावून येतात. त्रिगुण म्हटलं की 3 गुण आले, म्हणजे सत्व रज तम हे 3 गुण हे असार आहेत आणि निर्गुण म्हणजे सार आहे. हे हरिपाठ वाचल्यावर आपल्या लक्षात घ्यायला हवे. नाहीतर संपूर्ण हरिपाठाचे 28 अभंग आपले मुखोद्गत आहे, पण आत कोणताच विचार रुजलेला नाही. त्या नुसत्या पाठांतराचा काहीच उपयोग होणार नाही. मग जेव्हा हरिपाठात ज्ञानेश्वर सांगतात की त्रिगुण असार आहे, तर असार म्हटल्याबरोबर माझ्या मनात विचार आला पाहिजे की असार आहे म्हणजे सत्व रज तम हे 3 गुण असार आहेत. त्रिगुणातील सत्व गुणापासून ईश्वराची निर्मिती झालेली आहे आणि ईश्वराची निर्मिती होते तेव्हा हे ईश्वराचे अवतार असतात. ते अवतार नेहमी ईश्वराचे असतात आणि ईश्वर हा सत्वगुणाचा असतो. त्यामुळे ईश्वराला आपण सगुण म्हणतो. मग त्रिगुण किंवा 3 गुण जर असार आहेत तर मग सत्वगुणही असार आहे. मग सत्वगुण जर असार असेल तर मग ईश्वर सुद्धा असार आहे. पण ईश्वराला असार म्हणायला आपलं मन एकाएकी तयार होत नाही. पण आपल्याला या असाराकडून साराकडे जायचं असेल, सगुणाकडून निर्गुणाकडे जायचा प्रवास करायचा असेल, तर मग सार काय आणि असार काय याचा निवाडा करावाच लागेल. कारण राम सगुण आहे म्हणून तो असार आहे हे मानायला जेव्हा आपलं मन तयार होत नाही, असं वाटते की त्या रामाला मी जर असार म्हटलं तर तो राम माझ्यावर रागवेल का, काहीतरी मग अशुभ घडेल का, असे विचार मनात यायला लागतात व भीती निर्माण होते. हे तर आपल्या सामान्य माणसाचे आहे हो. पण खुद्द नामदेव महाराजांना पण सगुणात ते इतके रमले होते की निर्गुणापर्यंत जायचं भानच त्यांना राहिलं नव्हतं. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवांना तीर्थयात्रेला आपण जाऊयात म्हटलं, तेव्हा ते म्हणाले की नाही, मी माझ्या विठ्ठलाला सोडून येऊ शकत नाही. कारण विठ्ठल त्यांना प्रत्यक्ष दर्शन देत होता, प्रत्यक्ष त्यांच्या हातचं जेवत होता. मी जर इथून निघून गेलो तर माझ्या विठ्ठलाकडे कोण पाहिल असं त्यांना वाटत होतं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना तीर्थयात्रेला नेले आणि विठोबा खेचरांची भेट करवून दिली. विठोबा खेचर हे नामदेवांचे सद्गुरू. त्या सद्गुरूंच्या सहवासात आल्यावर त्यांच्या लक्षात आले की आतापर्यंत आपण सगुणात अडकलो होतो. मग नंतर त्यांचा सगुणापासून निर्गुणापर्यंतचा प्रवास झाला. मग ते नामदेवांसारखे संत
जर सगुणात असे अडकतात तर तुमच्या आमच्यासारख्यांची काय गोष्ट आहे. म्हणून लक्षात ठेवायचे की हा राम म्हणजे ईश्वर सगुणातलाही असला तरी हा कुठलाच ईश्वर कधीच कोणाचे वाईट करत नाही. कारण या रामानेच म्हणजे भगवंतानेच तो कसा कसा आहे हे आपल्याला सांगून ठेवले आहे. जेव्हा श्रीकृष्ण निजधामाला निघाले होते तेव्हा उद्धव त्यांच्याबरोबर होता. आणि आता आपला दैवत असलेला श्रीकृष्ण निजधामाला जाणार आहे हे दुःख उद्धवाला सहन होईना. आणि उद्धव श्रीकृष्णाला म्हणाले की तुम्ही निजधामाला जाणार आहात तर मी पण तुमच्याबरोबर येणार. तेव्हा श्रीकृष्णाने दिलेले उत्तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले की या पृथ्वीच्या पाठीवर कोणालाही माझ्याबरोबर येणे कदापिही शक्य नाही. कारण माझे हे स्वरूप तुला जे दिसते आहे ते मी भक्तांच्या सोयीसाठी पत्करलेलं आहे ते असार आहे. माझं खरं स्वरूप आहे ते साररूप निर्गुण रूप आहे. तू बद्रिका आश्रमात जा आणि माझ्या त्या निर्गुण स्वरूपाचं चिंतन कर. माझ्या सगुण रूपाच्या नादाला तू लागू नकोस. सगुणाचा नाद आवश्यक आहे पण सगुणाचा नाद सांभाळता सांभाळता याच्याच आधाराने आपल्याला निर्गुणापर्यंत पुढचा प्रवास करायचा आहे हे मात्र आपल्याला ठाऊक असावयास हवे. ठाऊक नसेल तर ठाऊक करावयास हवे. हे जर ठाऊक नसेल तर आपलं परमार्थिक वय कधी वाढणारच नाही हो. अरे च्या, पुन्हा परमार्थिक वय ही काय भानगड आली आहे. परमार्थिक वय वाढवणे म्हणजे काय हो. समजा इथं एखादा मी प्रवचन करत असताना समर्थांच्या समोर एका वाटीमध्ये पेढे ठेवले आहेत आणि ते पेढे ठेवलेले असताना प्रवचन सुरू असताना तो पेढा घेण्यासाठी एक शेजारचा मुलगा आमच्या अचानक घरात आला आणि तो आल्यावर त्याला ते पेढे दिसले आणि त्याने तो जाऊन पेढा उचलला आणि तोंडात टाकला. पण त्याच्या या कृतीचं सगळ्यांना गंमत वाटत होती कारण तो लहान होता आणि त्याच्या त्या निरागसतेमुळे सगळ्यांना त्याचं कौतुकही वाटलं आणि आपणही चार लोकांना ते कौतुकाने सांगत होतो. पण तीच गोष्ट जर एखाद्या मोठ्या माणसाने केली तर ती त्याला शोभते का हो. ती त्याला अजिबात शोभत नाही. त्याच्यावर तर चर्चा होईलच पण त्याला सगळे हसायला लागतील. अगदी तसंच आहे परमार्थामध्ये. आपण आपलं वय वाढलं आहे त्या पद्धतीचा कधी विचारच करत नाही हो की आपणही त्या लहान मुलासारखेच करत असतो. म्हणजे परमार्थामध्ये आपण आपलं वय वाढलं पाहिजे हा विचार कसा करत नाही तर अजूनही आपण त्या ग्रंथांमध्ये पारायणामध्ये या सगुणामध्ये असंच अडकलेलो आहे. तिथून निघून पुढचा प्रवास करायचा आहे हे आपल्या लक्षातच येत नाही आहे. म्हणजे तिथे आपली बालबुद्धी अजूनही तशीच आहे. आपल्याला काय शोभते याचा विचार आपण करतच नाही. आपणही आता एक एक ग्रंथ हळूहळू अभ्यासत पारायण करतच आपल्याला पुढे जायचं आहे. पण ते पुढे जात असताना मागचं सोडत पुढे जायचं आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि म्हणून आपला वयाबरोबर म्हणजे आपला पारमार्थिक विचारांची लेवलसुद्धा वाढत गेली पाहिजे असं आपल्याला वाटतच नाही. म्हणून लहान मुलांसारखं वागणं हे आपल्याला शोभा देत नाही. आपल्याला जर वरच्या वर्गात जायचं असेल तर पहिल्या पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर चढावंच लागेल. त्याशिवाय आपण जाऊ शकणार नाही. म्हणून सगुणामध्ये आधी रमायचं आहे. ते सगळं नीट समजून शास्त्र समजून घ्यायचं आहे आणि नंतर निर्गुणाकडची वाटचाल करायची आहे. पण जोपर्यंत योग्य दिशेने आपण विचार करत नाही तोपर्यंत आपण जी भक्ती करतो ती सगळी भक्ती ही आपण भीतीपोटी भयापोटीच करत असतो. कुठेतरी आपली श्रद्धा कमी पडते म्हणून सतत मनामध्ये भयच असते. मी माझ्या घरी जर काही कार्य असेल ना तर कार्याच्या वेळेस अशी पद्धत असते की घराच्या दारावर गणपतीची मूर्ती प्रतिमा फोटो असं काहीतरी लावलेलं असतं.
मग हा गणपती फ्रेम किंवा मूर्ती असं जे काही आपण लावतो, तर ते लावण्याचा आपला हेतू काय असतो की आपल्या कार्यामध्ये कुठलेही विघ्न येऊ नये. कारण आपल्याला माहिती आहे की गणपती कसा आहे, तर तो विघ्नहर्ता आहे. त्याचा जर फोटो लावला तर येणारं विघ्न परस्परच गणपती सोडून देईल, म्हणजे तो आतमध्ये ते विघ्न येऊच देणार नाही, अशी आपली श्रद्धा असते. पण मग दारावर गणपतीचा फोटो लावून तो आपल्यावरची संकटे दूर करेल, तो आत येऊच देणार नाही, म्हणून आपण ती दारावर प्रतिमा लावतो. मग काही आपण दारावर उभं राहून चौकीदारासारखं काम त्या गणपतीला करायला लावतो का हो? असं नाही आहे. आपण हा विचारच करत नाही की आपण ही गणपतीची फ्रेम तिथे कशासाठी लावतो. गणपतीचा फ्रेम लावण्याचा दारावर एकच हेतू आहे की मी जेव्हा घरामध्ये प्रवेश करते तेव्हा मला त्याचे दर्शन व्हावे आणि घरात जाताना माझं प्रसन्न मन व्हावं, हा त्यामागचा खरा हेतू आहे. पण आपण केवळ हा हेतू विसरून जातो आणि तो केवळ आरतीत म्हटला आहे म्हणून सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, हा दुःख आपल्यावर येऊ देणार नाही असाच हेतू ठेवून त्या गणपतीची फोटो आपण दारावर लावतो. पण हा विचार आपण आता बदलायला हवा. कारण तो प्रापंचिकांच्या बाबतीत मात्र हाच विचार केला जातो. एकदा आम्ही बद्रीनाथला गेलो होतो. त्या बद्रीनाथला गेल्या असताना चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो आणि त्या हॉटेलमध्ये चहा घेत असताना माझे मिस्टर सहज त्या हॉटेलच्या मालकाशी बोलत होते. तेव्हा तो मालक म्हणाला की तुम्ही म्हणे किती वर्षापासून हे सगळं करता आहे आणि सांभाळता आहे हॉटेल. तेव्हा तो जो हॉटेलचा मालक होता त्यांनी फार सुंदर उत्तर दिले की तो म्हणाला की अहो, हे सगळं सांभाळणारा मी कोण आहे? मी तर एक चौकीदार आहे. कारण या ईश्वराने या भूतलावर मला हे सगळं जे काही माझं घरदार असेल, इस्टेट असेल, हे सांभाळण्यासाठी चौकीदार म्हणून माझी नेमणूक केली आहे. मी त्यांनी दिलेली नेमणूक फक्त योग्य पद्धतीने ती पार पाडतो आहे. आपण सगळे या भूतलावरचे चौकीदारच आहोत, म्हणून आपण नेमून दिलेले त्या ईश्वराचे काम अगदी काटेकोरपणे सांभाळायचे आणि एक दिवस त्याचं बोलवणं आल्यानंतर काहीही कुरकुर न करता निघून जायचे. म्हणजे त्याने किती सुंदर विचार केला होता हो की हा ईश्वर कसा आहे. असाच विचार आपणही करायला हवा. पण प्रापंचिक माणसाला सतत कशाचे ना कशाचे भय असते. भयापोटीच तो त्या ईश्वराची पूजा अर्चा करतो. अनेक प्रकारचे भय म्हणजे त्याला सतत आपली संपत्ती असेल तर ती संपत्ती सांभाळण्याचं भय असतं. संपत्ती नसेल तर संपत्ती मिळवण्यासाठी जी त्याला काळजी असते. अनेक प्रकारच्या आजारांचं भय त्याला असतं. देहासंबंधीचं भय असतं. मुले हुशार निघतील की नाही याचं भय असतं. पुढे चालून सून जावई चांगले मिळेल की नाही याचं भय असतं. असं एक नाही तर अनेक प्रकारच्या गोष्टींमुळे प्रापंचिक माणूस सतत भयग्रस्त झालेला असतो. असा प्रापंचिक माणूस परमार्थ करतो तेथेही भय त्याचा पाठलाग सोडत नाही. पूजा अर्चा करत असताना एखाद्या वेळेस दिवा विझला, वाऱ्याने भिंतीवरचा गणपती किंवा कुठल्याही देवाचा फोटो पडला तर लगेच आपल्याला पोटात धस्स व्हायला लागते. आता काहीतरी अघटित घडणार आहे असं वाटायला लागते. आपण हा विचार नाही करत की अहो, आरती करत असताना वाऱ्याची झुळूक आली आणि दिवा विझला आहे. भिंतीवरचा फोटो हवेने खाली पडला असेल किंवा त्याच्या मागे पाल वगैरे गेली असेल आणि तो हलला आणि पडला, असा विचार मात्र आपण कधीच करत नाही. फक्त भयच मनामध्ये असते. ईश्वराची आराधना करताना सुद्धा, प्रवचन कीर्तन करताना सुद्धा मनामध्ये भीती असते. माझ्याऐवजी दुसऱ्यांना कोणी बोलवेल का? अशी भयाची साखळी कधी संपतच नाही. पण हे भय, ही भीती मला जर घालवायची असेल तर प्रत्यक्ष परमार्थ मला जर साधायचा असेल तर ही भीती गेल्याशिवाय मला परमार्थ कधीच साधता येणार नाही. मग हे भय किंवा भीती केव्हा जाईल हो? की ज्या क्षणी
माझ्या मनामध्ये भयाचा विचार येतो. भयाचा विचार येईल त्या क्षणी वर सांगितला तसा पुन्हा प्रारब्धाचा पूल बांधून हा तयारच असला पाहिजे. माझ्या वाट्याला आलेले काम मी उत्कृष्टपणे करत असताना त्यात यश आले अपयश आले तर ते प्रारब्धानुसार येणार आहे. प्रारब्धानुसार माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडणार आहे. मग ते सुख देणारी असो की दुःख देणारी असो, असा पूल जर बांधलेला असेल तर मला त्याची भीती वाटणार नाही. माझं मन त्यामुळे खचणार नाही. प्रापंचिक लोक मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत सतत एकच जप करीत असतात की काय होईल आणि कसं होईल. मध्ये मध्ये जर जमलं, वेळ मिळाला तर श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं. अन्यथा केवळ काय होईल आणि कसं होईल आणि त्याच जोडीला काय करू कसं करू या 2 जपातच प्रापंचिक माणसाचे आयुष्य संपून जाते. असे आयुष्य संपवायचे नसेल तर वैचारिक पूल तयारच असला पाहिजे. प्रारब्धाच्या किंवा ईश्वराच्या योजनेनुसार जे व्हायचं आहे तसंच होईल. जेव्हा व्हायचं आहे तेव्हाच होईल आणि जे व्हायचं आहे तेच होईल. माझ्या इच्छेप्रमाणे अजिबात घडणार नाही. हा पूल जर आतमध्ये अखंड तयार असेल ना तर मनामध्ये भीती राहत नाही. ज्या क्षणी माझ्या मनात भीती निर्माण होते त्या क्षणी असा पूल बांधून तयार असला पाहिजे आणि त्यातून मला पलीकडे जाता आले पाहिजे. असे विचार मनात पक्के असतील तर पारमार्थिक वय वाढलं असं म्हणता येईल. विचार दृढ झाले नसतील तर पारमार्थिक वय कधीच वाढत नाही. मग आपल्याला लहान मुलांसारखं वागायचं की मोठ्यांसारखं वागायचं हे आपणच ठरवायचं. आपल्याला जर आपलं पारमार्थिक वय वाढवायचं असेल तर विचार करावाच लागेल. असे हे वैचारिक पूल बांधणे तेव्हा शक्य आहे की जेव्हा विचार देणारा आणि विचार घेणारा दोघांनीही पूर्ण तयारीने ते विचार आतमध्ये समजून रुजवले आहेत. तरच दोन्हींचा संगम होऊन जे व्हायला हवे ते आयुष्यात होऊन जाईल. असा पूर्ण विचार केल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ईश्वराने केवळ निर्गुणाचे स्वरूप आवाक्यात यावे म्हणून सगुण रूप पत्करलेले असते. यासाठी आधी सगुणातील गोडवा आपण लक्षात घेतला पाहिजे. सगुणाचा गोडवा काय असतो हे संतांकडे पाहिलं की आपल्या लक्षात येते. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा तुम्ही केला गोवा आता चुकविता देवा. जेव्हा तुकाराम महाराज असं भगवंताला म्हणतात तेव्हा संतांची सगुण भक्ती किती उत्कट असते आणि ते कशा पद्धतीने विचार करतात हे आपल्या लक्षात येते. तुकाराम महाराजांची भक्ती ही अत्यंत उच्च कोटीची होती. सगुण भक्ती करतानाही अत्यंत प्रेमाने ते सगुण भक्ती करत होते. त्यामुळे ते अत्यंत प्रेमाने करत असल्यामुळे प्रेमाने देवाशी त्यांना भांडताही येत होते. आपणही ज्याच्यावर आत्यंतिक प्रेम असतो त्यावर हक्काने रागवतो न हो, अगदी तसेच तुकाराम महाराज सुद्धा भगवंताशी भांडतात, रागवतात. तसे ते विठ्ठलाला सांगतात. कारण विठ्ठलाला ते म्हणतात की माझ्यासमोर प्रत्यक्ष तू ये आणि मला दर्शन दे. तसे ते विठ्ठलाला सांगतात. ते थोड्या वेळ झाले तर विठ्ठलाची वाट पाहतात की विठ्ठल मला आता दर्शन देईल, मग दर्शन देईल. पण विठ्ठल काही समोर येत नाही. विठ्ठल त्यांना अजिबात दर्शन देईना. तेव्हा तुकाराम महाराज स्वतःशीच विचार करायला लागले की दर्शन विठ्ठल आपल्याला का देत नाही आहे. मग तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या भूमिकेत जाऊन विचार केला. विठ्ठलाच्या बाजूने त्यांनी युक्तिवाद केला आणि ते म्हणाले की मी निर्गुण निराकार आहे, सगुण रूपात मी तुला दर्शन देत नाही. असा विचार त्यांनी केल्याबरोबर हा विचार त्यांनी देवाच्या म्हणजे विठ्ठलाच्या बाजूने केला होता तो युक्तिवाद. आता त्यांनी स्वतःच्या बाजूने युक्तिवाद करायला सुरुवात केली. तेव्हा ते म्हणाले की विठ्ठला, तुम्ही एकदा सगुणात येऊन फसलेले आहात. आता ऐनवेळी दर्शन तुम्ही देणार नाही असे आता होऊ शकणार नाही. तुम्हाला मला दर्शन द्यावेच लागेल. हा अत्यंत प्रेम गोडवा
जर सगुणात आला तर तुकाराम महाराजांनी जसा विचार केला तसा आपल्यालाही ज्ञानपूर्वक ते समजावून घेता आले तर आपल्यालाही निर्गुणापर्यंतचा प्रवास करता येणे शक्य आहे. निर्गुणानेच सगुण रूप हे आपल्या सोयीसाठी पत्करलं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. कारण सगुण रूप स्वतः कृष्ण रूपात असतानाच ते सांगतात की हे माझे खरे रूप नाही. आणि हे जर स्वतः श्रीकृष्ण सांगत असेल तर त्यावर आपल्याला विश्वास ठेवायलाच हवा. आपण पाहिले की आत्माराम ग्रंथाचा अभ्यास करताना त्यात निर्गुण आणि सगुण या दोघांची सुंदर जोडी झालेली आहे. आत्माराम ग्रंथात जेव्हा जेव्हा काही रामाचं वर्णन येते तेव्हा तेव्हा काही वेळा सगुणाचे तर काही वेळा निर्गुणाचे आहे हे लक्षात घ्यायचे आहे. हे लक्षात घेतले तर सगुण आणि निर्गुण हा गोंधळ होणार नाही. सगुण बरोबर की निर्गुण बरोबर हा प्रश्न पडणारच नाही. निर्गुणासाठी जी बौद्धिक झेप घ्यावी लागते ती नसेल तर निर्गुणात काही अर्थ नाही असं लोक म्हणतात. आणि सगुणामध्ये म्हणजे आतमध्ये जर प्रेमाच्या नावाने खडखडाट असेल तर सगुणावरही प्रेम करता येत नाही. म्हणून सगुणात काही अर्थ नाही असेही लोक म्हणतात. म्हणजे बौद्धिक आणि भावनिक मर्यादेमुळे दोन्हीत काही अर्थ नाही असा निर्णय केला जातो. म्हणून सगुणाच्या मर्यादा लक्षात घेऊन आम्ही सगुणाच्या आधाराने निर्गुणाची प्राप्ती करायची आहे. सगुण निर्गुण जोडी मुळात एकच आहे. जो मुळात निर्गुण निराकार आहे त्यानेच तुमच्या आमच्या सोयीसाठी सगुण रूप पत्करलं आहे. पण आम्हाला ते झेपत नाही म्हणून त्याने निर्गुण रूप आपल्याला झेपत नाही म्हणून त्याने ही तडजोड केली आहे. म्हणून त्यांनी सगुणात तो साकार झाला आहे. सगुण व निर्गुण हे दोन्हीही साधनच आहे हे मात्र नक्की लक्षात ठेवायचे. सगुणाचे साधन करण्यासाठी आतमध्ये मुळात प्रेम भावना उत्कट प्रेम असावे लागते. म्हणून सगुण साकार रूपासाठी प्रेममय भक्ती ही एक सुंदर साधना आहे. तर निर्गुणाच्या अनुभवासाठी वेदांत शास्त्राचा अभ्यास हे एक साधन आहे. त्यासाठी मात्र बुद्धीची गरज असते. मी माझ्या मुलावर प्रेम करते पण प्रेम करण्यासाठी मुळात आतमध्ये माझ्यामध्ये प्रेमाचा झरा असावा लागतो नो. त्याशिवाय मी मुलावर प्रेम करू शकत नाही. आतमध्ये जर नुसताच खडखडाट असेल तर आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं होईल. प्रेम आधी असावं लागतं आणि ते प्रेम आतमध्ये असलं तर मग ते प्रेम कोणावर कसं करावं हा भाग नंतरचा आहे. स्वतःच्या मुलावरील प्रेम हा आत्यंतिक स्वभाव असतो. परंतु भगवंताचे प्रेम मात्र हे आपल्याला कारणाकारणांनी येते हो. काही संकटे आले की देवावरचं प्रेम आपल्याला आठवते. मुलावरचं प्रेम असेल तर ते जर आपल्याला खरोखर आपल्या मुलावर प्रेम असेल तर प्रेम हा आपला स्थायी भाव आहे. त्यामुळे मुलावरचं प्रेम हळूहळू कमी करून म्हणजे देवाकडे ते आपल्याला वळवता येणे शक्य आहे. म्हणून सगुणावर आधी प्रेम असणं आवश्यक आहे. सगुणाच्या माध्यमातून प्रेम भावना व्यक्त करायच्या तरच आपल्याला साकाराची उपासना करता येते. वेदांत शास्त्राच्या अभ्यासासाठी मात्र बुद्धी असेल तरच निर्गुणाचं चिंतन करता येते. अशा या सगुण आणि निर्गुणाचा संगम असेल तर त्यासारखे आयुष्यामध्ये दुसरे भाग्य नाही. असे भाग्यवानच कोण असतात तर ते संत असतात. असे भाग्यवान संत जेव्हा विचार सांगतात की सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे तर हा विचार आपल्याला केवळ संतांच्या सहवासात समजू शकतो आणि संतच हे समजावून देऊ शकतात. संत शास्त्र यांच्या अनुभवातून बोलत असतात संत तेव्हा त्यांचे हे बोल अनुभवातून आलेले असतात म्हणून त्याला जास्त मूल्य आहे आणि म्हणूनच ते आपल्या अंतर्मनापर्यंत जाऊन भिडतात. समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच ओवीमध्ये आपल्याला पहिल्याच समासामध्ये
आपल्याला सांगितले होते की नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित समर्थांनी सांगितले होते की दासबोध लिहिताना या ग्रंथाला अनेक ग्रंथांची संमती आहे. दासबोधाच्या रचनेसंबंधी त्यांनी सांगितलेलीच वस्तुस्थिती आत्माराम ग्रंथाच्या बाबतीतही तितकीच खरी आहे. म्हणजे या ग्रंथातही जे काही सांगितले आहे, म्हणजे उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि गीता ही अध्यात्मशास्त्राची प्रस्थानत्रयी आहे. त्या प्रस्थानत्रयीमध्ये जे सांगितले आहे तेच समर्थांनी मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम या ग्रंथात सांगितले आहे. फरक फक्त एवढाच आहे की उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि गीता हे संस्कृतमध्ये आहेत, तर मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम समर्थांनी मराठी भाषेत आपल्याला सांगितलं आहे. पण मराठी ही समजायला सोपी जाते आणि संस्कृत भाषा कळायला खूप अवघड आहे. शिवाय ज्यांना संस्कृत येत नाही त्या लोकांना मराठी ग्रंथांमुळे शास्त्र समजून घेण्याची सोय पण झाली आहे. म्हणून साधकांनी लक्षात ठेवायचे की मराठीतील ग्रंथाला कधीच कमी समजायचे नाही. जे संस्कृत ग्रंथांचे महत्त्व आहे तेच मूल्य मराठी ग्रंथांचे पण आहे, असे सगळ्या संतांचे एकमुखाने आपल्याला सांगणे आहे. परंतु काही संस्कृतचे अभिमानी आहेत, त्यांना मात्र त्याचा त्रास होतो. प्रत्यक्ष संत एकनाथ महाराजांच्या मुलानेच जेव्हा एकनाथ महाराजांनी वेदांत मराठीत समजावून सांगितला, तेव्हा त्यांच्या मुलानेच त्याला खूप विरोध केला होता. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु भाषेचा प्रश्न इथं येत नाही. केवळ आपल्याला समजणे हे महत्त्वाचे आहे. मग ते संस्कृत असो की मराठी असो, त्यांनी काहीही फरक पडत नाही. आपण जो आता आत्माराम ग्रंथ आता अभ्यासणार आहोत, या ग्रंथातही सगळ्या निवडक ग्रंथाचे सार सामावलेले आहे, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे हा एकच ग्रंथ नीट समजावून घेतला तर इतर कुठलेच ग्रंथ अभ्यासाची अजिबात गरज नाही. इतका नितांत सुंदर, शास्त्रशुद्ध हा ग्रंथ आहे. कारण आपण सगळेच लोक प्रापंचिक आहोत. त्यामुळे प्रपंच सांभाळून आपल्याला परमार्थ करायचा आहे आणि परमार्थ करण्यासाठी प्रापंचिकांजवळ खरंच कमी वेळ असतो. त्या वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण परमार्थाची वाटचाल केली पाहिजे. प्रपंचातील सगळे कर्तव्य आटोपून उरलेल्या वेळामध्ये ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याजवळ खरोखर खूप कमी वेळ उपलब्ध असतो. म्हणून आहे त्या वेळामध्ये आपण जर नक्की ठरवलं असेल की आपल्याला परमार्थ साध्य करायचा आहे प्रपंचाबरोबरच, हे जर आपला निर्णय हा जर पक्का असेल आणि आपल्याला मुक्त व्हायचे आहे, त्यासाठी मला अभ्यास करायचा आहे, असा निर्णय जर आपला पक्का असेल, तर केवळ एकच ग्रंथ परिपूर्ण अभ्यास करून शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण मुक्त होण्यासाठी जी सामुग्री लागते, ती सगळी सामुग्री या आत्माराम ग्रंथामध्ये समर्थांनी दिली आहे. ती सामुग्री मराठीत आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी आपण खरंच भाग्यवान आहोत की मराठीत आपल्यासाठी ते उपलब्ध आहे. म्हणजे मग काही इतर ग्रंथ वाचू नये का, असं मनात शंका येईल. पण असे नव्हे हो, की आपल्याजवळ वेळ असेल तर आपण इतरही ग्रंथ अभ्यासावे. त्याही ग्रंथातून वेगळे वेगळे दृष्टांत असतात. एका ग्रंथात विचार समजला नाही तर तोच विषय आपल्याला दुसऱ्या एखाद्या ग्रंथामध्ये त्याचं आकलन होऊ शकतं. म्हणून इतरही ग्रंथ अभ्यासावे, यात काहीच चुकीचे नाही. म्हणून इतरही ग्रंथ वाचण्यास काहीच हरकत नाही. पण समर्थ सांगतात आहे की हा आत्माराम ग्रंथ लिहिताना मी अनेक ग्रंथांचा वापर तर केलाच आहे, पण मुख्य म्हणजे मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित हे त्यांनी सांगितले आहे. यात समर्थांनी हा सुंदर विचार आपल्यासमोर मांडला आहे की या ग्रंथात वेदांत तर आहेच, त्याबरोबर वेदात सांगितला आहे तसा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतरच मी हा ग्रंथ लिहिला, असे समर्थ आपल्याला सांगतात. सहसा संत आपला अनुभव कधी शब्दामध्ये कधी व्यक्त करत नाहीत. परंतु प्रापंचिक लोकांची एक खासियत असते
की ते प्रवचनकाराला, ग्रंथ लिहिणाऱ्याला सरळच प्रश्न विचारतात, का हो तुम्ही एवढे प्रवचनं करतात, कीर्तनं करतात, ग्रंथ लिहितात, मग तुम्हाला अनुभव आला आहे का? हे ओळखून समर्थांनी विचारायच्या आधीच ते सांगून टाकले आहे की मला अनुभव आला आहे आणि माझ्या अनुभवातूनच मी या ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांना अनुभव आला म्हटलं की आपली पण श्रद्धा वाढते. आपण त्या श्रद्धेने जास्त मनापासून त्या ग्रंथांचा अभ्यास करतो. मग त्यातील विचार आपल्या मनाला पटायला लागतात. असे हे विचार पटण्यासाठी आपण आता आत्माराम ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण थोडीशी ही प्रस्तावना पाहिली आहे. पुढच्याही वेळेस आपण सुरुवातीला थोडासा विचारच पुन्हा करणार आहोत आणि त्यानंतर ग्रंथाला सुरुवात करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.